नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अंडा भजी रेसिपी. घरच्या घरी अंडा भजी कसा बनवायचा, पावसाळा स्पेशल झणझणीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर आपण बनवायचा गरमागरम अंडा भजी. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, कापल्यानंतर एकदम चविष्ट आणि तोंडाला भन्नाट असा चव येणारा हा आपला अंडा भजी आहे मंडळी. तुम्ही इथे पाहू शकता. मस्त यावर मीठ आणि तिखट मारून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपण सर्व करून घ्यायचं आहे. पाहू शकता असा हा अंडा भजी कसा बनवायचा, अगदी झटपट 5 ते 10 मिनटात कसा बनवायचा पाहूयात. तर इथे आपण 8 ते 9 अंडे घेतलेले आहेत. आता आपण शिजवायला घालायचे. हे अंडे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन शिजतात, त्यामुळे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण कुकरमध्ये अंडे ठेवून घेऊयात. मंडळी, हे अंडा भजी तुम्ही एकदा बनवाल तर वारंवार बनवाल. इतकं सुंदर आणि इतकं टेस्टी लागतो. दिसायलाही एकदम भन्नाट आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं, त्यावेळेस हा अंडा भजी नक्की ट्राय करा. वडापावलाही लाजवेल अशी ही अंडा भजी तयार होतो. एकदम कुरकुरीत, एकदम चविष्ट आणि एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण कुकरमध्ये अंडे ठेवून आपण कुकरची शिट्टी काढून घ्यायचे. तोपर्यंत इकडे आपण बेसन घ्यायचे. तर इथे आपण आशीर्वादचा बेसन घेतलेला आहे. ते एका पातेल्यात किंवा टोपलीत आपण घ्यायचे. तर इथे आपण बेसन काढून घ्यायचं. त्यामध्ये फक्त मीठ घालून आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक बॅटर बनवून घ्यायचा पिठाचा. हा रेसिपी इतका टेस्टी आणि इतका चविष्ट आहे, पुन्हा पुन्हा बनवाल. तर आता आपण फक्त मीठ घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. म्हणजे एकजीव असा एक बॅटर बनवणार आहोत. जसं भजीचा पीठ आपण कसं बनवतो त्याच पद्धतीने आपण हा पीठ तयार करायचं आहे. यामध्ये थोडंसं हळद घालून घेऊयात. थोडंसं हळद घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि एक असा घोळ बनवून घ्यायचा. भजीचा पीठ कसा मिक्स करतो त्याच पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित एक बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त असं सेलसर आपल्याला बनवायचं नाही. मध्यम असा आपला हा पीठ असायला पाहिजे. तर तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून इथे घेतलेलं आहे. तर मंडळी, अंडा वडापाव बनवणं ही एकदम सोपं आहे. तेही रेसिपी चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता. आता आपण अंडा भजी बनवत आहोत. कुरकुरीत आणि एकदम चविष्ट, भन्नाट आणि सोपी रेसिपी. तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, कारण एकदम ह्या पावसाळ्यात एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय कराच. एकदम भन्नाट लागतो. तर आता आपला पीठ तयार झालेला आहे. आता आपण 5 मिनटासाठी ठेवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता. तोपर्यंत इथे आपले अंडे शिजलेले आहेत. आता आपण काढून घ्यायचं. अंड्याला थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे अंड्याची कवर पटापट निघतात. तर इथे या पद्धतीने आपण पटापट अंड्याची साल काढून घेऊयात. एकही साल आपण ठेवायचं नाही आहे. या पद्धतीने आपण सगळ्या अंड्याची साल काढून घेणार आहोत. हे पहा मंडळी, तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता, किंवा दुपारच्या कधीही तुम्ही जेवणासोबत किंवा नाश्त्यासोबत कसाही ह्या भजी बनवू शकता. एकदम परफेक्ट आणि एकदम भन्नाट असा लागतो. अजूनही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना अजूनही रेसिपी माहिती नाही आहे, त्यामुळे ही रेसिपी आपण ते बनवत आहोत. ही रेसिपी खास तर कर्नाटकची आहे. कर्नाटकमध्ये फेमस आहे. आता आपण सगळे अंडे आपण साल काढून घेतली, त्याला असा या 2 भागात कापून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता. जर तुम्हाला हे कापून घ्यायचं नसेल, तसंच अख्खं बनवायचं असेल, तर आपल्याला त्याला मध्ये चीर पाडून जसं वांग्याला कापतो त्या पद्धतीने कापून त्यामध्ये मीठ मसाला मारून घ्यावा लागतो. त्यानंतर अख्खीही तळू शकतो. तर मी ते 2 भागामध्ये कापून घेते.
2 भागामध्ये कापून इथे मी बनवणार आहे. अगदी झटपट आणि इतकं टेस्टी. मंडळी तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. ट्राय करून मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे पहा 8 अंडी आपण कापून घेतलेले आहे. आता आपण इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे बेसनाचा. 5 मिनिट आपण मस्त भिजवून घेतलेलं आहे. आता आपण पिठात डुबवून घ्यायचं आहे. इकडे तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे ऑलरेडी. तेल छान गरम झालेलंच आहे. आता आपण ही भजी आपण सोडून घेणार आहोत. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण ह्यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे. पिठात व्यवस्थित डुबवून घ्यायचे आणि सोडून घ्यायचे. याच पद्धतीने 3-4 वडे आपण इथे तळून घेणार आहोत. ही अंडा भजी करायलाही सोपी आणि एकदम झटपट 5 मिनिटात बनतो. त्यामुळे अगदी सहज कोणीही कधीही बनवू शकता. ही रेसिपी पावसाळ्यात खायला एकदम परफेक्ट आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर पहा, या भजीला आपण मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मस्त असा मध्यम आचेवर आपण ही अंडा भजी तळून घेणार आहोत. या पद्धतीने गोल्डन ब्राऊन झाले की आपण काढून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन बनणारे ही अंडा भजी रेसिपी सगळ्यांनी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी एकदम जबरदस्त चवीची आहे. आणि हो, या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर पहा, पुन्हा एकदा आपण ही भजी तळून घेऊयात. आता पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूने सगळ्या भजी. 4 ते 5 किंवा 6 आपण एवढे तळून घेऊयात. जितके आपल्या कढईत बसतात तेवढे आपण अंडे भजी तळू शकतो. तर पहा, मस्त अशी दुसऱ्यांदाही बनवलं, मस्त झटपट बनलेले आहेत. आता आपण कढईमध्ये थोडेसे मिरची तळून घेऊयात. मस्त गरमागरम भजीसोबत आपण इथे मिरची तळून घेणार आहोत. मिरची सॉस हे गरमागरम त्याच्यासोबत सर्व करू शकतो. सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत एकदम अप्रतिम लागतो. तर पहा मंडळी, या पद्धतीने आपली ही भजी तयार झालेली आहेत. एकदम कुरकुरीत आणि भन्नाट अशी ही रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. आता मी इथे तुम्हाला कापूनही दाखवते आतून कसं झालं आहे. तर आता आपण खाताना काय करायचं, कापून घ्यायचं. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे. आता आतून अशी कापून घ्यायची आणि वरून थोडंसं तिखट मीठ किंवा काळा मसाला मीठ घालून सॉससोबत हे खाऊ शकतो. चटणीसोबतही उत्तम. तर इथे या पद्धतीने आपला हा भजी तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथे भन्नाट असा आपला भजी रेसिपी तयार आहे. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तर इथे आपण ही भजी मिरचीसोबत, थोडेसे कांदेसोबत आणि टोमॅटो केचपसोबत हा गरमागरम भजीचा आनंद घ्यायचा आहे. चला तर भेटूयात नवनवीन रेसिपी.